कधी विचार केलाय का की आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये इतके सगळे कम्प्युटर्स, फोन्स आणि स्मार्ट टीव्ही एकमेकांशी कुठलाही गोंधळ न करता कसे बोलतात? बरं, या पडद्यामागे काही अदृश्य वाहतूक पोलीस असतात जे हे सगळं शक्य करतात. आज आपण त्यापैकी दोघांना भेटणार आहोत, हब आणि स्विच. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केलेल्या या खास विश्लेषणात आपण या दोघांमधला फरक अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. बघा, कुठल्याही नेटवर्कचा मूळ उद्देश अगदी साधा असतो, सर्व डिव्हाइसेसना एकमेकांशी जोडणे. पण मग एकाच वेळी अनेक डिव्हाइसेस कुठलाही गोंधळ न करता एकमेकांशी बोलतात तरी कसे? चला पाहूया. एक कल्पना करा, एका खोलीत सगळेच जण एकाच वेळी मोठ्याने बोलायला लागले. काय होईल? कोणालाच कोणाचं बोलणं कळणार नाही, बरोबर? नेटवर्कमध्ये असाच गोंधळ टाळण्यासाठी काही खास उपकरणांची गरज असते. या समस्येवरचा सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय होता हब. चला तर मग जाणून घेऊया की हे हब नक्की काम कसं करतं. हब म्हणजे काय? तर एक साधं जंक्शन बॉक्स. ते OSI मॉडेलच्या अगदी पहिल्या म्हणजे फिजिकल लेअरवर काम करतं. आता OSI मॉडेल हे नेटवर्क कम्युनिकेशन कसं होतं हे ठरवतं आणि त्याचा पहिला लेअर फक्त इलेक्ट्रिकल सिग्नल ओळखतो, डेटा नाही. त्यामुळे हबला फक्त करंट आला आहे की नाही इतकंच कळतं. आणि इथेच हबची सगळ्यात मोठी अडचण सुरू होते. जसं या चित्रात दिसतंय, हबला कोणताही डेटा मिळाला की तो कोणासाठी आहे हे ते तपासतच नाही, सरळ त्याच्याशी जोडलेल्या प्रत्येक डिव्हाइसला पाठवून देतं. अगदी गर्दीच्या खोलीत ओरडण्यासारखं. यामुळे नेटवर्कमध्ये खूप अनावश्यक ट्रॅफिक तयार होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर हब एका वॉकी टॉकीसारखं काम करतं. एक जण बोलत असेल तर दुसऱ्याला थांबावंच लागतं. एकाच वेळी बोलणं आणि ऐकणं शक्य नाही. यामुळे साहजिकच डेटा कम्युनिकेशनचा वेग कमी होतो. हब स्वस्त आणि वापरायला सोपं असतं. पण त्याची एक मोठी डोकेदुखी आहे, ती म्हणजे कोलिजन डोमेन. याचा अर्थ जेव्हा दोन डिव्हाइसेस एकाच वेळी डेटा पाठवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते सिग्नल एकमेकांवर आदळतात आणि नष्ट होतात. यालाच कोलिजन म्हणतात. हबच्या बाबतीत संपूर्ण नेटवर्क हे एक मोठं कोलिजन डोमेन बनतं, ज्यामुळे नेटवर्क सतत स्लो होण्याची शक्यता असते. आता हबच्या या सगळ्या मर्यादा होत्याच, त्यामुळे साहजिकच एका जास्त हुशार, जास्त एफिशियंट डिव्हाइसची गरज होती आणि इथूनच एंट्री झाली स्विचची. स्विच हबपेक्षा खूपच जास्त स्मार्ट आहे, कारण ते OSI मॉडेलच्या दुसऱ्या लेअरवर म्हणजे डेटा लिंक लेअरवर काम करतं. हा लेअर फक्त इलेक्ट्रिकल सिग्नल नाही तर डेटा फ्रेम्स ओळखतो. आणि या फ्रेम्समध्ये फक्त डेटा नसतो, तर तो कुठून आलाय आणि कुठे जायचा आहे याचा पत्ताही असतो. आणि हेच स्विचचं खरं वैशिष्ट्य आहे. खोलीत ओरडण्याऐवजी स्विच एका हुशार पोस्टमनसारखं काम करतं. ते प्रत्येक डेटा पॅकेटवरचा पत्ता वाचतं आणि फक्त त्याच डिव्हाइसला पाठवतं ज्याच्यासाठी तो डेटा आहे. यामुळे नेटवर्कमधली अनावश्यक गर्दी पूर्णपणे टळते. पण स्विचला हा पत्ता कळतो कसा? तर याचं गुपित आहे मॅक ॲड्रेसमध्ये. प्रत्येक नेटवर्क डिव्हाइसला, मग तो आपला लॅपटॉप असो किंवा फोन, एक युनिक ओळख क्रमांक असतो. हा त्याच्या हार्डवेअरमध्ये कायमचा सेट केलेला असतो. हाच पत्ता वापरून स्विच डेटा अचूक ठिकाणी पोहोचवतं. स्विच सुरुवातीला फक्त पहिल्यांदाच हबसारखं वागतं. पण जेव्हा त्याला प्रतिसाद मिळतो तेव्हा ते हुशारीने शिकतं की कोणता मॅक ॲड्रेस कोणत्या पोर्टला जोडलेला आहे. ही माहिती ते स्वतःच्या एका टेबलमध्ये साठवून ठेवतं. आणि यानंतर पुढच्या प्रत्येक वेळी डेटा थेट त्यावर पोचतो, कुठेही न भटकता. आणि या हुशारीचा परिणाम काय? तर स्विच फुल ड्युप्लेक्स मोडमध्ये काम करू शकतं. म्हणजे एकाच वेळी डेटा पाठवणं आणि स्वीकारणं दोन्ही शक्य आहे, अगदी आपण फोनवर बोलतो तसं. यामुळे नेटवर्कचा वेग आणि कार्यक्षमता प्रचंड वाढते. चला, आता या दोघांना समोरासमोर उभं करूया आणि फरक बघूया, म्हणजे चित्र आणखी स्पष्ट होईल. या टेबलमध्ये बघितल्यावर लगेच कळतंय की स्विच प्रत्येक बाबतीत हबपेक्षा कितीतरी पुढे आहे. लेयर 1 विरुद्ध लेयर 2 म्हणजे डम विरुद्ध स्मार्ट, हाफ डुप्लेक्स विरुद्ध फुल डुप्लेक्स म्हणजे वॉकी टॉकी विरुद्ध फोन कॉल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हबमुळे एक मोठं कोलिजन डोमेन तयार होतं, तर स्विच प्रत्येक पोर्टसाठी एक वेगळं डोमेन तयार करतं, ज्यामुळे कोलिजन्स जवळजवळ 0 होतात. म्हणजे सगळा खेळ आहे एका सोप्या गोष्टीचा. हब ब्रॉडकास्ट करतं, म्हणजेच ओरडतं, ज्यामुळे गोंधळ आणि डेटाची टक्कर वाढते.
या उलट स्विच डेटा निर्देशित करतं, म्हणजेच थेट पत्त्यावर पोहोचवतं. यामुळे नेटवर्क शांत, वेगवान आणि कार्यक्षम बनतं. बरं, हे सगळे टेक्निकल फरक ठीक आहेत, पण याचा आपल्या रोजच्या वापरावर काय परिणाम होतो? ते महत्वाचं आहे, नाही का? हे वाक्य बघा, हे स्विचचं महत्त्व अगदी अचूकपणे सांगतं. निवडकपणे डेटा पाठवण्याच्या याच क्षमतेमुळे आजच्या हायस्पीड नेटवर्कमध्ये स्विच अनिवार्य बनले आहेत. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा दिसतो तो म्हणजे स्पीडमध्ये. आजकालचे स्विचेस 1 गिगाबिट प्रति सेकंद किंवा त्याहूनही जास्त वेग देऊ शकतात. या वेगाने आपण एक पूर्ण HD चित्रपट काही सेकंदात डाउनलोड करू शकतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपण मस्तपैकी ऑनलाईन व्हिडिओ बघू किंवा कोणताही अडथळा न येता गेम खेळू, तेव्हा लक्षात ठेवा की पडद्यामागे एक स्विच नावाचा स्मार्ट डायरेक्टर हे सगळे शक्य करत आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हब म्हणजे गर्दीत ओरडणारा माणूस आणि स्विच म्हणजे आपला पर्सनल पोस्टमन. आता जरा विचार करा की आपल्या या डिजिटल जगात राउटर आणि मोडेमसारखे असे आणखी कितीतरी अदृश्य वाहतूक पोलीस आहेत जे आपलं काम शांतपणे करत असतील. याबद्दल नक्की जाणून घ्या. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह.